नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। वेतन आयोगानुसार किमान पेन्शनमध्ये होणार वृद्धी, कुणाला आणि कसा फायदा होणार, चला तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका। अत्यंत कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका। पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोगामध्ये एक मोठा दिलासा मिळणार आहे। एकूण पेन्शनमध्ये मोठी वृद्धी होणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार सरकारमार्फत किमान पेन्शनमध्ये वाढ केली जाणार आहे आणि ही वाढ 16,740 रुपये इतकी होणार आहे। सदरची वाढ ही फिटमेंट फॅक्टरवर आधारित असणार आहे। आता नेमकं पेन्शनमध्ये किती वाढ होणार, चला तर पाहूया। सरकार पेन्शनधारकाच्या किमान पेन्शनमध्ये मोठी वाढ करण्याचा विचार करत आहे। सध्या पेन्शनधारकांना किमान 9,000 इतकी पेन्शन मिळते, तर यामध्ये 16,740 इतकी वाढ केली जाणार आहे। यामुळे किमान पेन्शन वाढून ही 25,740 रुपये इतकी होण्याचीही शक्यता आहे। सदर वाढ ही फिटमेंट फॅक्टरवर आधारित असणार आहे। यामध्ये महागाई भत्त्याचा देखील अंतर्भाव असणार आहे। यामुळे पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोगामध्ये मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। यासोबतच नवीन निवृत्ती वेतन योजनेमध्ये देखील बदलाचा प्रस्ताव। नुकतेच सरकारने सुरू केलेली UPS पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना पूर्ण पेन्शनचा लाभ मिळविण्यासाठी किमान 25 वर्ष सेवा पूर्ण करणे आवश्यक असणार आहे। तर निवृत्तीच्या पूर्वी शेवटच्या 12 महिन्यातील त्यांच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम इतकी पेन्शन म्हणून आता निश्चित केली जाणार आहे। यामुळे आता येणाऱ्या काळात कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार आहे।